कांदा चांगला लाल झाला तर आपण टमाटे टाकूया. मी 2 घेतले, तर आमच्या दोघांसाठीच भाजी पाहिजे. तर हे बघा, आपण 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकूया. 1 चम्मच लाल मसाला पावडर, 1 चम्मच, 1 चम्मच थोडीशी हळदी, 1 चम्मच. त्याला आपण चांगलं मिक्स करूया. चम्मच कांदा खोबरा मसाला, 1 कांदा खोबरा मसाला, 1 चम्मच आपलं थोडंसं पालक खोबरं वाटप मसाला आहे. आम्ही महाराष्ट्रीयन आहे म्हणून मी खोबऱ्याचा वाटप जास्त करते. कांदा खोबऱ्याशिवाय मला जेवण जमत नाही. बघा, आपल्या चांगला मसाला भाजला आहे आणि चांगलं तेल पण सुटलं आहे बघा मस्तपैकी. आपण टाकूया वांगं, आपलं चांगलं भाजलेलं वांगं मिक्स करूया. आपण टाकूया वाटाणे. ज्याला वाटाणा टाकायचं आहे ते टाकू शकतो, नाही तर नाही. मी जरासा हाय तर टाकते. आपण टाकूया वाटाणे. ज्याला वाटाणा टाकायचं आहे ते टाकू शकतो, नाही तर नाही. मी जरासा हाय तर टाकते. पण मीठ टाकूया आणि कोथिंबीर. आणि वाटाणे मी पहिले उकडून घेतलेले आहेत, तर थोडंसं वाफेवर ठेवूया. मग आपली भाजी झाली. त्यापैकी तेल चांगलं सुटले, आपली भाजी चांगली झाली. तर आपण प्लेटमध्ये काढूया मस्तपैकी. हे बघा, वांगा भरीत, त्याला बोलतात बैंगन का भरता. चांगलं चमचमीत मस्तपैकी. बाय बाय.